सातला आलो, आल्यानंतर सगळ्या महिला बसून होत्या. तुम्हाला नोकरीची गरज नाही असं एकंदरीत दिसतंय. त्याच्यानंतर मी 7ला चार्ज घेतल्यानंतर माझ्यासमोर 4 महिला इकडून तिकडं काम करतात. तुमच्यावरती जो पगाराचा खर्च आहे तो माझ्या मते त्याच्यापेक्षा जास्त आहे. मी या निर्णयाप्रती यायचं का की तुम्हाला सगळ्यांना कामावरनं कमी करून बाहेर ठेका द्यायचा, तेवढं मी करू शकतो. पण मी आता 3 तास झाले, 7 ते 10 वाजले, 3 तासाचं काम आहे. एक मजला 50 लोकांना स्टाफ होत नाही. तर त्याच्यामुळे मग 1 दिवसाचा पगार काटायचा मी निर्णय घेतला. काय तुमचं म्हणणं आहे सांगा त्याच्यावरती. काम तर करावंच लागेल. आणि आता नगरपालिकेची परिस्थिती चांगली आहे. जर तुम्ही त्या भ्रमात असाल की आम्हाला कोणी काढू शकत नाही काय नाही तर अवघड परिस्थिती होईल. त्याच्यामुळे सगळे टाळाटाळ करतात असं माझं 3 तासात लक्षात आलेलं आहे. आता परत 10 ते 11 मी माझ्या ऑफिसमध्ये काम करून 11ला येणार आहे. प्रत्येक सुपरवायझरच्या अंगामध्ये गोम आहे. त्या सुपरवायझरनं या लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे. बाहेरचा प्रिमायसेस प्लस आतला प्रिमायसेस सगळं स्वच्छ करून पाण्याच्या टाक्या प्लंबिंग याच्या कामासहित फक्त 2 वाजेपर्यंत मुदत आहे. 11 ते 2 मी याच ठिकाणी. जर 2पर्यंत साफ झालं नाही तर रात्री जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत सगळ्यांच्या मागे लागून काम करून घेतलं जाईल. त्यातूनही सुधारणा नाही झाली तर मग काय ॲक्शन घ्यायची ते ठरवण्यात येईल. शहरातला जो कचरा मी 3 दिवस झाले फिरतोय त्याच्यामध्ये आयुक्त आणि अधिकारी आले की त्याच्यात लोक तेवढ्यापुरता कचरा उचलतात आणि आत टाकतात. सगळे फुकट पगार घेतात. तुमच्या पगारावरचा जर खर्च काढला तर तो जास्त आहे असं माझे निदर्शनास आलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे, पुणे इथे सुद्धा कामगार आहेत. ते सकाळी सगळीकडे काम करताना दिसतात. तुम्ही कसं आहे की तुमच्या कामाशी प्रामाणिक नाही. तुम्ही जर कामाशी प्रामाणिक राहिला नाही तर तुमच्यावरती मला शिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मी आता 3 तास झाले, मी 3 तास राऊंड मारतो आहे. मी आलो की तेवढ्यापुरतं काम करतात. आज हे मार्केट स्वच्छ झाल्याशिवाय कोणाची यातनं सुटका होणार नाही. मग मी 11ला आलो तर मग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही मी इथनं सोडणार नाही. सगळ्यांनी मन लावून काम करा. सगळे सुपरवायझर, सगळे HOD ज्या ज्या काही सूचना दिल्यात त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी काम करायचं आहे. मी आता 10 ते 11 मला कोर्ट कामकाज आहे ते करून मी 11ला इथं परत येतो. हेड ऑफ द डिपार्टमेंट काय करू नका. मी तुमची सुद्धा सुटका करणार नाही. तुम्ही जर हे काम करून घेतलं असलं तर ही परिस्थिती शहरावरती आली नसते. तर सगळ्यांना सूचना आहे एक अर्धा तासाचा ब्रेक घ्या. 10:30पर्यंत सगळ्यांनी मी केळी मागवली. सगळ्यांनी केळी घ्या. प्रत्येकाने 2-2 केळी घ्या. साल्ट इकडे तिकडे वरनं फेकायची नाहीत खाली. ते एका याच्यात इकडे गोळा करा. नंतर आपण एक मोठं फडका ना त्याच्यात सगळे साल्टे टाका. अर्ध्या तासाची विश्रांती घ्या. 11ला मी परत इथे येतो. काम चालू राहील. का मी सगळ्या 500 कर्मचाऱ्यांनी एका मजल्यावर लावून मी करून घ्यायचं हे HODनं मला सांगावं. मी करून घेतो. सगळ्या HODनी याद राखा ज्यांना जे काम सांगितले त्याप्रमाणे सगळं काम करायचं. ज्याच्या मधल्याला नेमले ते सगळ्या लोकांना सूचना द्या. जर कचरा टाकला तर 1000 दंड वसूल करायचा आहे. 11 वाजता एक यादी तयार करा. त्याप्रमाणे 1100 रुपये पैसे वसुलीचं काम चालू करा. जे डस्टबिन खरेदी करायचे ते डस्टबिन खरेदी करा. त्याच्यानंतर जे काय मी सूचना दिल्यात उतार्या तर फायर फायटर मार्फत स्वच्छ करा. आज हे मार्केटचं काम पूर्ण झाल्याशिवाय कोणाची यातनं सुटका नाही. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने जी झाडं आहेत त्या गच्चीमध्ये जो कचरा आहे तो सगळा काढून घ्या. त्याच्यानंतर सगळं कामकाज झाल्यानंतर आज सगळ्यांची सुटका होईल. सगळ्या HODनी लक्ष द्यायचं. जे काय स्थापत्य सामान असेल त्या अर्ध्या तासात जमेली फावडी बादल्या फायर फायटर जे काय करायचं ते HOD म्हणून तुम्ही तो निर्णय घ्यायचा. मी 11 वाजता परत येईल. 11 ते 2 मी याच ठिकाणी. ठीक आहे. ओके. अर्ध्या तासाची विश्रांती घ्या. केळी आली का चला सगळ्यांनी प्रामाणिकपणे 2-2 केळी घ्यायच्या हाताने एकाच्या ठेवून द्या. चला ओके. त्यासाठी तुम्ही वाटू नका. प्रत्येकाने 2-2 घ्या. चला निकल
कारणच करतो. हो सर आणि वर सर खाली मग पत्र्याच्यावर काढून द्यायला झापूवाल्याला सांगा नसेल तर बोर्ड घेऊन टाका ताब्यात. आगे आई समाधान करता है काय मत करो नीचे मत गिरा इतनी गंदगी थी, बहुत गंदगी थी। 4 रूम गेट बनाएंगे के फिर गेट में वापस गेट करने वाले हो कुठला कर घेतला काय गेले सूचना झाल्याचे कारण आहे. अर्धा तास फक्त वेळ मिळाला. अर्ध्या तासाच्या आत राऊंड येईल परत झालं पाहिजे. एवढी पेशंट घातली 10 ते 12 ट्रॅक्टर निघाले. किती 12-13 ट्रॅक्टर निघाले सकाळपासून. 13 ट्रॅक्टर अजून 5 टाकले. दारूच्या बाटल्या 50-100 बॅटरी स्पीड असते. झालं ना क्लिअर केला का क्लिअर? गरजेचं आहे का कोणाचा हात? दर्जीला विचारलं नाही की वाटतं दुसऱ्या दुसऱ्या हां दर्जीला विचारलं नाही पण मी तिकडे दिला मोबाईल ती घाण दर्जेला बोलवा. नसेल तर त्याला फाईन त्याची घाण आपण मारायची. दर्जीने समजेल कसं काय केलं? हो साईडला सर फास्ट निकालो, फास्ट निकालो. आणि सगळ्यांचं नोटीस काढायला नोटिफिकेशन तसेच गव्हर्नमेंटमध्ये जायला पाहिजे. त्यांना ताब्यात घ्या. नसेल तर आपल्या ताब्यात घ्या. हे कॉल करता छान दिसतो.
बोलो तुम करो तो तुम बोलते नहीं यार पैसा हाँ? तरी का प्रो केलं ना? हो गोलानी मार्केट जळगाव हे महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध मार्केट आहे. या ठिकाणी जवळजवळ 3000च्या पुढे व्यापारी गाळे भाडे तत्वावरती महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना दिलेले आहे. त्याच्या स्वच्छतेसंदर्भाचा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. आम्ही व्यापारी बांधवांना विनंती केली होती की आपण आपल्यामार्फत या मार्केटची स्वच्छता करावी. ती त्यांच्याकडनं झाली नाही म्हणून CRPC 133 खाली काल आम्ही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय घेतल्यानंतर व्यापारी संघटनेतर्फे निवेदन त्यांनी दिलं आणि ती साफसफाईचे चार्जेस ते देतील या तत्वावरती महानगरपालिकेनं आज ही सफाई सुरू केली. सकाळी 6 वाजता 550 कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्थापत्य, उद्यान, साफसफाई कर्मचारी, त्यानंतर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग, स्थापत्य विभागाचे जे कर्मचारी ते आणि उपायुक्त, आरोग्य अधिकारी, शहर अभियंता आणि इतर जे काय सर्व माझे सहकारी सगळ्यांनी एकीनं मी या ठिकाणी सकाळी 6 वाजता प्रवेश केला. 6 वाजता प्रवेश केल्यानंतर आम्ही साफसफाईचं काम सुरू केलं. सुरू केल्यानंतर 78 ट्रॅक्टर मटेरियल आम्ही सकाळपासून आज काढलेलं आहे आणि त्याची विल्हेवाट लावलेली आहे. त्याच्यानंतर निर्जंतुकीकरणासंदर्भात पेस्ट अँड कंट्रोलचे काम आम्ही ज्या ठिकाणी जास्त घाण होती त्या ठिकाणी केलेलं आहे. टेरेसपासून ते तळमजल्यापर्यंत सगळी स्वच्छता मी आज कंट्रोल केली. ते एकच दिवसात केली. त्याबद्दल मी सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो. विशेषतः आरोग्य अधिकारी महानगरपालिका लक्ष्मीकांत कहार, सहाय्यक आयुक्त खोसे, उपायुक्त यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले. त्यांचं या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करतो. त्यानंतर जे बाथरूम्स आणि टॉयलेट्स आहेत त्याची अस्वच्छता आहे त्याची दुरुस्ती आम्ही आज हाती घेतलेली आहे. ज्या ठिकाणी प्लंबिंगचं काम करायचं आहे, वायरिंगचं काम करायचं आहे तेही आम्ही येत्या आठवड्यात पूर्ण करू. त्याच्यानंतर एक एकत्रित टेंडर स्वच्छतेसंदर्भात आम्ही काढणार आहोत. 3 महिन्यापर्यंत काम महानगरपालिका करेल. त्यानंतर हे प्रायव्हेट ठेकेदारामार्फत काम करण्यात येईल आणि जळगाव शहराची जी गोलानी मार्केट शान आहे तिचं पावित्र्य जपलं जाईल. तर काही लोकांनी आपली जागा हडप केलेली, काहींनी जे काही असे पैसे मोकळं न करता स्वतःच्या मर्जीने बंदोबस्त केले आहेत. काय माहिती त्याच्यावर? त्याची माहिती आज संध्याकाळपर्यंत मी सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी कोणी महानगरपालिकेच्या जागा हडप केल्या असतील, अतिक्रमण असतील, ज्या मोकळ्या जागा असतील त्या आज रात्रीपर्यंत ताब्यात घेण्यात येतील. त्या ताब्यात घेतल्यानंतर लिलावानं देण्याबाबत कारवाई लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. सर, या साफसफाईमध्ये अनेक दुकानदार या ठिकाणी आहेत. यांच्यासाठी नियमावली काय असणार आहे आणि त्यांच्यावर कशी निगराणी दंड काय असेल त्यांना जर त्यांनी? आज महानगरपालिकेनं बऱ्याच वर्षानंतर साफसफाई केली. जे कोणी दुकान सोडून कचरा बाहेर टाकतील त्यांना 1000 रुपये दंड करण्याचा काल व्यापारी संघटनेनं मान्य केलेलं आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्यावरती आजपासून दंडात्मक कारवाई करू. प्रत्येक मजल्यावरती आम्ही एक निरीक्षक नेमणार आहोत. तो निरीक्षक राऊंड मारेल. ज्याच्या दुकानासमोर कचरा असेल त्याच्याकडनं आम्ही दंड वसुली करू. जर त्यांनी दंड देण्यास नकार दिला तर त्या दुकानाला सील लावण्यात येईल आणि दुकान बंद करण्यात येईल. तर तुम्ही असं 18 आपल्या इथं कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांची काय ही स्थिती आहे तर तुम्ही त्या काय बोलणार? मी फक्त चार्ज घेतल्यापासून गोलानी मार्केटलाच व्हिजिट दिलेली आहे. त्या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर जी परिस्थिती होती त्याची साफसफाई केलेली आहे. बाकीच्या मार्केटला भेट दिल्यानंतर पाहणी केल्यानंतर त्याचा निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद सर. थँक्यू. हो सर. आणि एकवर सर खाली मग काढून द्यायला
आता गिरा